नाही विष्णूची दासा
संसार तो कैसा न देखती, संसार तो कैसा न देखती, पांगनाही तुझ्या रसा, पांगनाही तुझ्या रसा, पांगनाही तुझ्या रसा, पांगनाही तुझ्या रसा, संसार तो कैसा न देखती, संसार तो कैसा न देखती, संसार तो कैसा न देखती, सदा गोविंद रडुनिया चित्ते, सदा गोविंद हरोया चित्ते, सदा गोविंद रडुनिया चित्ते, सदा गोविंद हरोया चित्ते, आदि तेची अंती अवसानी, नाही तेचे अंती अवसानी, नाही तेचे अंती अवसानी, भोग नारायणा देवोनी निराळे, नारायणा देवोनी निराळे, भोग नारायणा देवोनी निराळे, नारायणा देवोनी निराळे, मोरया मंगळे तोची गाती, वैसला गोविंद जडोनिया चित्ते, सदा गोविंद हरोया चित्ते, वैसला गोविंद जडोनिया चित्ते, सदा गोविंद हरोया चित्ते, आदि तेचे अंती अवसान, आदि तेचे अंती अवसान, तेचे अंती अवसान, बळ बुद्धी त्यांचे उपकारासाठी, बुद्धीताचे उपकारासाठी, बळ बुद्धी त्यांचे उपकारासाठी, बुद्धीताचे उपकारासाठी, अमृत ते कोटी साठले, अमृत ते कोटी साठले, अमृत ते कोटी साठले, वैसला गोविंद जडोनिया चित्ते, सदा गोविंद हरोया चित्ते, वैसला गोविंद जडोनिया चित्ते, सदा गोविंद हरोया चित्ते, आदि तेची अंती अवसान, आदि तेचे अंती अवसान, आदि तेचे अंती अवसान, दयावंत तरी देवाची सारखी, देवाची दयावंत तरी देवाची सारखी, देवाची साथ, आपुले पारखी ओळखती, आपुले पारखी ओळखती, आपुले पारखी ओळखती, वैसला गोविंद जडोनिया चित्ते, सदा गोविंद हरोया चित्ते, सदा गोविंद जडोनिया चित्ते, सदा गोविंद हरोया चित्ते, आदि तेची अंती अवसान, आदि तेचे अंती अवसान, आदि तेचे अंती अवसान, तुका म्हणे त्यांचा जीव तोची देवा, म्हणे त्यांचा जीव तोची देव, तुका म्हणे त्यांचा जीव तोची देवा, म्हणे त्यांचा जीव तोची देव, वैकुंठ तो ठाव वसती ते, ठाव भजते देव, ठाव भजते देव, तुका म्हणे त्यांचा जीव तोची देवा, म्हणे त्यांचा जीव तोची देव, तुका म्हणे त्यांचा जीव तोची देवा, म्हणे त्यांचा जीव तोची देव, वैकुंठ तो ठाव वसती ते, ठाव भजते देव, वैकुंठ तो ठाव भजते देव, वैसला गोविंद जडोनिया चित्ते, सदा गोविंद
मुक्तिपांग नाही विष्णूची आदासा संसार तो कैसा न देखते बैसला गोविंद जडोनिया चित्ते आदितेचे अंत्य अवसान. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध अत्यंत महत्वाचा असा अभंग आहे. या अभंगामधून तुकोबाराय विष्णूचे जे दास आहेत त्या विष्णूच्या दासांचं वर्णन करतात. मुक्तिपांग नाही विष्णूची आदासा संसार तो कैसा न देखती. तुकोबारायांनी या अभंगातून संतांचं विष्णूच्या दासांचं वर्णन केलंय म्हणण्यापेक्षा त्यांची लक्षणं तुकोबाराय या अभंगामधून आपल्याला सांगतात. या अभंगातून तुकोबारायांनी जरी वैष्णवांची स्तुती केलेली असली, वैष्णवांच्या दासांचं चिंतन मांडलेलं असलं तरी या जगतामध्ये ज्यांची स्तुती करावी, ज्यांचं चिंतन करावं अशा वर्गातले ते आहेत म्हणून तुकोबाराय ते करतात. देवाच्याही वर्णनाचे अभंग संत वाङ्मयामध्ये दिसतात, संतांच्या वर्णनाचे दिसतात, जीवाच्या वर्णनाचे दिसतात. एवढंच नाही तर आसुरी संपत्तीवानांचं वर्णन सुद्धा ज्ञानेश्वरी गाथ्यामध्ये आपल्याला दिसतं. संत महात्मे वर्णन जरी सगळ्यांचं करत असले तरी स्तुती मात्र सगळ्यांचीच करतात असं समजायचं कारण वर्णन सगळ्यांचं करावंच लागतं. कारण खरा खोटा निवाडा करण्यासाठी प्रत्येकाचं वर्णन करून या जगतासमोर संतांना सांगावं लागतं. या जगतामध्ये खोटं काय आहे हेही वर्णन करून सांगावं लागतं आणि या जगतामध्ये खरं काय आहे हेही संतांना वर्णन करून सांगावं लागतं की ज्या वर्णनातून सामान्य माणसाला त्याचा विवेक जागा करून मग त्याच्यातून योग्य अयोग्य निवडण्याचं सामर्थ्य प्राप्त होईल. संत महात्मे जरी वर्णन ज्ञानोबाराय दैवी संपत्ती झाल्याबरोबर लगेच आसुरी संपत्ती जरी सांगत असली तरी आसुरी संपत्तीवानांची स्तुती नाही, दैवी संपत्तीवानांची स्तुती आहे. वर्णन करणं वेगळं असतं आणि स्तुती करणं वेगळं असतं. तुकोबाराय संत महात्म्यांचं वर्णन नाही करत, तुकोबाराय संत महात्म्यांची स्तुती करतात. देवाचं वर्णन नाही, देवाची स्तुती आहे. आणि आसुरी संपत्तीवानांची स्तुती नाही, त्यांचं फक्त वर्णन आहे. विठ्ठला विठ्ठला म्हणून तर दैवी संपत्तीवानांचं वर्णन झाल्यानंतर ज्या वेळेला भगवान आसुरी संपत्ती सांगायला लागले त्यावेळेला अर्जुन देवाला विचारतो, देवा हे कशाला सांगतो? काम क्रोध लोभ मद मोह मत्सरादी विकाराने परिपूर्ण असणारे हे आसुरी संपत्तीवान, त्यांचं वर्णन माझ्या समोर करून काय उपयोग आहे? कशासाठी मला त्यांचं वर्णन करून सांगता? मला ज्या गावाला जायचं नाही त्या गावाचा मार्ग सांगता कशाला देवा? मला जिकडं प्रवृत्त व्हायचं नाही, जे दोष माझ्या स्वभावात येऊ नयेत म्हणून मी प्रयत्न करतो आहे ते दोष माझ्या समोर सांगून तुम्हाला काय फायदा होणार आहे देवा? कशाला त्यांचं वर्णन करा? त्यावेळेला ज्ञानोबारायांनी भगवंताच्या मुखामध्ये घातलेले शब्द आपण पहा. पै त्याज्य ते त्यजावया लागी जाणावे जरी अनुपयोगी. जरी हे अनुपयोगी असलं तरी अर्जुना तुला हे जाणलं पाहिजे, कारण काय मिळवायचं हे जसं जाणावं लागतं तसं काय टाकायचं हेही माणसाला जाणता आलं पाहिजे. कशाचा त्याग करावा हेही कळलं पाहिजे आणि कशाचा स्वीकार करावा हेही माणसाला कळलं पाहिजे. जर अज्ञानातून त्याग आणि स्वीकार होईल तर ते मूर्खतेचं लक्षण होईल, पण ज्ञानातून ज्या वेळेला त्याग आणि स्वीकाराचं चिंतन होईल त्यावेळेला तो विवेक ठरेल. विठ्ठला विठ्ठला लागला आणि जाणलं म्हणून काही जणांना वरून चांगल्या दिसणाऱ्या पण अंतरंगात वाईट असणाऱ्या गोष्टींचा त्याग करावा लागला. पूर्वीच्या काळामध्ये राज्यकर्ते राज्य झाल्यानंतर राज्याचा त्याग करून वानप्रस्थ स्वीकारून अरण्यामध्ये निघून जात असत. भर्तृहरी सारखा विक्रमादित्यांसारखा राजा एका विशिष्ट काळामध्ये निवृत्त झाला. एक विशिष्ट आपलं शरीर आपली बुद्धी जोपर्यंत आपल्याला साथ देते मदत करते तोपर्यंत माणसाने आपण स्वीकारलेलं कार्य करावं. एकदा आपली बुद्धी आणि आपलं शरीर आपल्याला मदत करेन असं झालं की आपण त्या कार्यातून स्वतःहून बाजूला व्हावं. मग ते कार्य ते क्षेत्र कोणतंही असो, ते राजकारण असेल, ते समाजकारण असेल अथवा ते कीर्तन प्रवचन असेल, जोपर्यंत आपली बुद्धी आपल्याला मदत करते तोपर्यंत माणसाने आनंदाने कीर्तन करावं, आनंदाने प्रवचन करावं. पण बुद्धी मदत करत नाही, काय सांगतो हे आपलं आपल्यालाच कळत नाही आणि आपलं शरीर जर उभं राहायला मदत करत नसेल
नसेल, आपलं शरीर जर आपल्याला बोलायला मदत करू शकत नसेल, तर माणसाने आपोआप स्वतःहून निवृत्त व्हावं आणि ठाईचं बैसोनी करा एकचित्त एवढं करा. कुठलंही क्षेत्र असेल, जोपर्यंत आपलं बळ आपली बुद्धी आपल्याला मदत करते तोपर्यंत त्या कार्यामध्ये आपण सर्वार्थानं झोकून देऊन कार्य केलं पाहिजे, याच्यात वाद नाही. त्याग कशाचा करावा? अज्ञानानं केलेला त्याग. ज्ञानोबारांनी दिलेली उदाहरणं आपण पहा. बहुमृगजळ देखो निडोळा, थुंकीजे अमृताचा गिळता गळाळा, तोडीला परिसो बांधिला गळा, शुक्तिका लाभे. ग्रासा एका अन्नासाठी अंधू धावत आहे किरीटी, आढळला चिंतामणी पाय लोटी, आंधळेपणे. ज्ञानोबाराय चिंतन करतात. त्याग कशाचा केला? चिंतामणीचा त्याग. भिकारी मनुष्य आहे, वृद्ध आहे, अंध आहे, अंधळा मनुष्य आहे, भिकारी आहे, म्हातारा झालेला आहे, रस्त्यावर ग्रासा एका अन्नासाठी, एक घासभर गोळाभर अन्न मिळेल म्हणून भीक मागत रस्त्यावरून फिरतोय. आंधळा असल्यामुळे रस्त्यावरून जाताना खाली काय कळलं नाही, चिंतामणीला पाय लागला. चिंतामणी माहितीये आपल्याकडे सर्वांकडे असेल कदाचित घरामध्ये. तो चिंतामणी त्याच्या पायाला लागला. चिंतिलेलं देणारा चिंतामणी पायाला लागला आणि त्या आंधळ्याने पायाला लागलेला चिंतामणी, काय माणसं मूर्ख आहेत, रस्त्यात दगड टाकतात असं म्हणून चिंतामणी पायानं दूर केला आणि भीक मागायला पुढे निघाला. चिंतामणीचा जो त्याग झाला तो ज्ञानानं का अज्ञानानं? अज्ञानानं झालेला त्याग आपल्याला आपल्या सुखाला कारण ठरत नाही. त्यामुळे काय स्वीकारावं आणि काय टाकावं याचा विचार आपल्याला करता आला पाहिजे. याच्यासाठी संत महात्मे आपल्याला काही लक्षणं, काही विचार, काही ज्ञान देत असतात. म्हणून स्तुती आणि विचार, माझा मुद्दा इथे मी जास्त विस्तार त्याचा करत नाही. संत महात्मे आपल्याला जो विचार सांगतात तो विवेका करता सांगतात आणि संत महात्मे आपल्या समोर जी स्तुती करतात ती प्रवृत्ती करता करतात. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. जगतामध्ये विचार करताना तीन वर्ग आपल्याला दिसून येतात. प्रकाराचे तीन तुका म्हणे आहे ना, तीन लोक या जगतामध्ये आपल्याला दिसून येतात. एक वर्ग या जगतामध्ये केवळ मानवी जन्माला येण्याचं कर्म आहे म्हणून जन्माला येतो आणि कर्म संपलं, प्रारब्ध संपलं की देह पडला म्हणून मरतो. जन्माला येतो का येतो? कारण त्याचं कर्म शिल्लक राहिलेलं आहे. आपण नेहमी ते चिंतन सांगतो, अगा कर्मी जै उरावे वगैरे. तो जन्माला येतो आपल्या कर्माने येतो, आपल्या प्रारब्धाने येतो. पाप पुण्याची समानता झाली म्हणून या मनुष्य देहामध्ये त्याला यावं लागतं. त्याला कोणी मुद्दाम आमंत्रण देऊन बोलवत नाही, अपरिहार्यतेनं त्याला या जन्मामध्ये यावं लागतं कारण पाप पुण्य समान झाले. ज्ञानोबारांनी 18व्या अध्यायामध्ये केलेलं चिंतन, इष्ट अनिष्ट आणि मिश्र कर्माचं चिंतन आपण 18व्या अध्यायातलं पाहून घ्या. मिश्र कर्माचा परिणाम म्हणून त्याला मनुष्य देहाला यावं लागतं. माणसाचा जन्म कोणत्या कर्माने मिळतो याचे चिंतन सांगताना आपल्याला ज्ञानोबारांनी जे सांगितलंय ते चिंतन लक्षात घ्या. पाप आणि पुण्य याच्यापैकी पुण्याचं अधिक्य झालं तर उत्तम योनी मिळते. पाप आणि पुण्य याच्यापैकी पापाचं अधिक्य झालं तर अधम योनी मिळते आणि पाप पुण्याची समानता असेल तर मनुष्य योनी मिळते. पाप पुण्याची समानता झाली म्हणून मनुष्य योनीमध्ये आलेला एक वर्ग तो प्रारब्धानं जन्माला येतो, प्रारब्धानं जगतो आणि प्रारब्ध संपलं की मरतो. त्याच्या जीवनासमोर दुसरा काही हेतू नाही, त्याच्या जीवनासमोर आपण का आलो याचा विचार नाही, त्याच्या जीवनामध्ये आपल्याला काय करायचं आहे हे चिंतन नाही, त्याच्या जीवनामध्ये आपण काय या संसारामध्ये पडलो याचाही चिंतन करायचं काही कारण नाही. जसा येतो तसा जातो, आया वैसा गया. जसा रडत रडत येतो तसाच रडत रडत चार माणसाच्या खांद्यावरून परत जातो. असा एक वर्ग या जगतामध्ये आहे. मी विस्तार पुष्कळ वर्ग आहेत पण विस्तार करत नाही. तीन ढोबळ वर्ग फक्त मला आपल्याला सांगायचे. एक वर्ग जन्माला येतो आणि जन्माला येतो म्हणून मरतो. दुसरा वर्ग याच्या थोडासा पुढचा आहे, स्तुती करण्याला योग्य वर्ग कोणता, एवढ्यासाठी हा विचार आहे. दुसरा जो वर्ग आहे तो वर्ग जन्माला येतो पण जन्माला आल्यानंतर कधीतरी अंतर्मुख होऊन याचा विचार करतो. प्रारब्धानं म्हणा, त्याच्या पूर्व पुण्याईनं म्हणा, काही म्हणा, पण त्याला सत्संगती प्राप्त होते, सद्विचाराचं श्रवण त्याला प्राप्त होतं, चांगल्या ठिकाणी तो जायला लागतो, चांगली संगत मिळते, चांगला संग मिळतो आणि चांगल्या ठिकाणी जाऊन कीर्तन प्रवचनामधून त्याला काही सत्शास्त्र श्रवण घडतं, ज्याचा परिणाम म्हणून तो ज्ञानेश्वरी गाथ्यासारख्या ग्रंथाकडे प्रयुक्त होतो, उद्युक्त होतो. ते ग्रंथ वाचता वाचता त्याला हे कळतं की आपण जन्माला येऊन मरणं हे आपल्या जीवनाचं ध्येय नाही, तर जन्माला येऊन परमात्म स्वरूपाची प्राप्ती करून घेणं हे आपलं ध्येय असलं पाहिजे. हे कुठंतरी त्याला कळतं. त्या
दृष्टीने तो सत्कर्मामध्ये प्रवृत्त होतो. अंतःकरण शुद्धीनंतर सद्गुरूंची प्राप्ती त्याला होते आणि सद्गुरूंची प्राप्ती झाल्यानंतर महावाक्याचे निनावे गुरुकृपेचे निथावे माथा हात ठेविला नोहे थापटीला जैसा तैसा असं म्हणून जे पुढे होतं ते सगळं त्याच्या जीवनामध्ये घडतं. अविद्येची निवृत्ती होते, कोशांचा निराश होतो, त्रिपुटीचा बाध होतो आणि शेवटी तो परमात्म स्वरूपाला याच देहामध्ये प्राप्त होतो. हा देह पडल्यानंतर मोक्षाचा विचार करायला वारकरी संप्रदायातले संत तयार नाही. मेल्यानंतर मोक्ष म्हणणारा तुकोबा ज्ञानोबराय म्हणतात तो गाढव आहे, तो मूर्ख आहे. मोक्ष मेल्यापाठी अमासी होईल ऐसे जे म्हणतील अतिमूर्ख. ज्ञानोबरायांचा अभंग आहे. मेल्यानंतर मोक्ष नाही, या जन्मामध्ये इथं आणि आत्ताच मोक्ष आपल्याला प्राप्त होऊ शकतो. अष्टावक्रांचं आणि जनकाचं चिंतन आपल्याला या दृष्टीनं महत्वाचं आहे. अष्टावक्र गीतेच्या पहिल्या अध्यायामध्ये हा विचार अष्टावक्रांनी जनकाला सांगितलेला आहे. अष्टावक्र ज्या वेळेला जनकाच्या दरबारामध्ये आले त्यावेळेला जनक राजा अतिशय हतबल झालेला आणि आपल्या जीवनाचं चिंतन करत बसलेला. अष्टावक्रांना बघून अतिशय आनंद झाला. आसनावर बसवलं, नमस्कार केला आणि त्यांना विचारलं की महाराज मी कधी मुक्त होईल मला सांगा. काही हे बिरणे फिटेल, काही तो स्वामी भेटेल, युगाहुनी वडील निमिष माने अशी माझी अवस्था झाली महाराज, मी कधी मुक्त होईल बोला. काय मी उद्धार संसारातून मुक्त व्हायचं, मी कधी मुक्त होईल सांगा. काय करू मी म्हणजे मुक्त होईल. काय देह घालू करवती खरमरी टाकूया भितरी अग्निमाजी. तुकोबाराय जसं विचारतात काय केलं तर मला देव भेटेल सांगा. मी करवतीनं माझा देह कापून टाकू काय. हा देह माझा मी अग्नीमध्ये टाकून देऊ तर देव भेटत असेल तर मला माझी त्यालाही तयार आहे. जनक राजा अतिशय तळमळीनं विचारतो महाराज मी कधी मुक्त होईल. त्यावेळेला अष्टावक्र मुनी जनक राजाला सांगतात राजा कधी मुक्त होईल असा विचार तू करू नकोस. मोक्षाचा विचार करताना भविष्यात पाहू नकोस. यदि देहम पृथक कृत्य चिती विश्राम्य तिष्ठसी अधुनैव सुखी शांतो बंध मुक्तो भविष्यसी. अष्टावक्र मुनी जनक राजाला सांगतात यदि देहम पृथक कृत्य, जेव्हा या देहापासून तू वेगळा होशील, चिती विश्राम्य तिष्ठसी आणि चित्ताची अवस्था अगदी विश्रांती घेण्याजोगी म्हणजे शांत स्थिर झालेली असेल त्यावेळेला अधुनैव सुखी शांतो, आत्ता आणि इथंच मुक्त होशील. उद्या मुक्त होईल म्हटलं तर चालणार. माणसाचा मोक्ष आत्ता आणि इथं आहे. कीर्तन झाल्यावर मुक्त होईल खोटी गोष्ट आहे. आत्ता आणि इथं या क्षणी आणि या ठिकाणी झालो तर मी मुक्त होईल, नाहीतर उद्या होईल, परवा होईल, रिटायर झाल्यावर होईल तर कधीच नाही, कधीच नाही. आत्ता आणि इथं मोक्षाचा विचार संत महात्मे या देहात सांगतात, या कालात सांगतात, या क्षणामध्ये सांगतात. मोक्ष मेल्यापाठी आमासी होईल नाही. हा जन्म आपल्याला जो देवाने दिला तो परमात्म स्वरूपाची प्राप्ती करून घेण्याकरता दिलेला आहे. याची जाणीव ज्यांना होते ते मुमुक्षु अवस्थेतून पुढे जातात आणि मग हे सगळं मागे टाकत निघतात. कुठलाही भोग त्यांना अडवत नाही, कुठल्याही भोगाला ते विचारत नाहीत. भवस्वर्गा उभगले ममोक्ष
मुमुक्षु योग ज्ञाना वळगले, जे नयोया निघाले पैजा येत, संसाराच्या पायापुढा पळती वितराग घोडा, ओलांडोनी ब्रह्मपदाचा कर्मकडा घालती मागा. बरोबर आहे. मग अहंकार आदी हे सगळं पुढचं चिंतन आपण पहा. झाडा देऊन आघवया पत्र घेती, ज्ञानी जया मूळ घराशी. यानं चिंतन केलं. अहंतादी भावा आपुल्या सगळा अहंभाव टाकून देतात, संसार मागे टाकतात, ब्रह्मलोक देखील त्यांना अडवू शकत नाही असा तो मुमुक्षु या सगळ्याचा त्याग करून पुढे जातो. मग गुरुकृपा उखा उजळली, ज्ञानाची वत पली पडली, तेथ साम्याची रिद्धी उघडली, तयाची देखी. असं जीवन असं त्याच्या जीवनामध्ये घडतं. गुरुकृपा होते आणि गुरुकृपेनं त्याला ज्ञान प्राप्त होतं. त्या ज्ञानानं त्याची सगळी बंधनं निवृत्त होतात. त्या ज्ञानानं तो परमात्म स्वरूप होतो. फक्त या देहामध्ये प्रारब्ध शिल्लक आहे म्हणून राहतो, पण त्याचं जीवन मात्र परमात्ममय झालेलं असतं. मुक्ताचे देह तैसे आले चाले संस्कार वशे, तया ते लोक पिसे करता म्हणते. तो कर्म करताना दिसत असला तरी तो परमात्म स्वरूप झालेला असतो. असा दुसरा वर्ग त्याला आपल्याला मुक्त असं म्हणता येतं. एक बद्ध आहे, दुसरा मुक्त आहे, आणि याच्या पलीकडे जाऊन तिसरा वर्ग या जगतामध्ये आहे. तोही इथंच अवताराला आकाराला येतो. तो आपल्या ताकदीनं, आपल्या सामर्थ्यानं, सत्शास्त्र श्रवणानं, सद्गुरु कृपेनं परमात्म बोध प्राप्त करून घेतो. पण बोध प्राप्त करून घेऊन तो थांबत नाही, तर झालेला बोध सगळ्या जगाला वाटत फिरतो. तो का म्हणे खातो आनंदाचे लाडू, घ्या रे चरफडू नका तुम्ही. तुकोबाराय म्हणतात सेवितो हार पसायदानामध्ये ईश्वरनिष्ठ असं म्हटलेलं आहे. ईश्वरनिष्ठांची ही मांदियाळी अशी आहे की ती काय करते. अनवरत भूमंडळी भेटतो या भूता, या भूतमात्रांना भेटत अनवरत या भूमंडळावर वर्षाव करत राहते. कशाचा? जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये. आनंदाचा अखंड वर्षाव करत या जगतामधून ही मंडळी फिरत असतात. प्राप्त झालेला बोध स्वतःपर्यंत मर्यादित न ठेवता आपल्या जीवनामध्ये आता मिळवण्यासारखं काहीही नसलं. आत्मानोचे द्विजानियात अहमस्मीति पुरुषा किमर्थम कस्य कामाय शरीर मनुसंजोरेत. असा जरी बोध त्यांना प्राप्त झालेला असला, आता त्यांच्या जीवनामध्ये कोणतंही काम राहिलेलं नाही. काम नाही, काम नाही, झालो पाही रिकामा. असे रिकामे झालेले असले, कुठलंही काम नसलं तरी त्यांना एक काम मात्र शिल्लक राहिलेलं असतं. आणि का पे काम
शिल्लक राहिलेला आहे, एक गावे आम्ही विठोबाचे नाम. आता आम्हाला कोणतंही कर्तव्य राहिलेलं नाही. धन्योहम कर्तव्यम मेन विद्यते किंचित. कोणतंही कर्तव्य पंचदशीकार सांगतात शिल्लक राहिलेलं नाही, पण एक कर्तव्य उरलंय. तया कर्तव्य असे उरले लोकाला की एक कर्तव्य त्याच्या जीवनामध्ये मात्र राहिलेलं असतं, एक काम मात्र त्याच्या जीवनामध्ये राहिलेलं असतं आणि ते काम म्हणजे या जगताला प्राप्त झालेला बोध देऊन टाकतात. पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊनी आपुल्या हाती रिगाला भक्तिपंथी जगादेत. असा मोक्ष जगाला वाटत फिरणारा हा तिसरा वर्ग या जगतामध्ये आहे. तो वर्ग संतांचा वर्ग आहे. पहिला वर्ग बद्धाचा आहे, दुसरा वर्ग मुक्ताचा आहे आणि तिसरा वर्ग संतांचा आहे. सांगण्याचं तात्पर्य मुद्दा एवढाच आहे की पहिल्या वर्गाचा त्याग करावा, दुसऱ्या वर्गाचा विचार करावा आणि तिसऱ्या वर्गाची स्तुती करावी. विठ्ठला विठ्ठल. पहिल्या वर्गाचा त्याग का करायचा सांगायचं कारण नाही. दुसऱ्या वर्गाचा विचार का करा, कारण त्याच्यातला मोक्ष वाईट नाही, जीवनमुक्त हा वाईट नाही. तो जरी त्याच्या जीवनाचा विचार जरी करत असला, मर्यादित विचार जरी असला, तरी कल्याणाचा विचार आहे हे आपल्याला टाळता येणार नाही. ती अवस्था आपल्याला प्राप्त झाली पाहिजे, याचं चिंतन आपण अवश्य केलं पाहिजे. आपल्याला तो मोक्ष प्राप्त झाला पाहिजे. संतांनी जरी मोक्षपदे तुच्छ केलेली असली तरी सुद्धा मोक्षाला आपल्याला तुच्छ म्हणता येणार नाही. संतांनी म्हणावं तो त्यांचा अधिकार आहे. ज्याचा जो अधिकार आहे त्या अधिकारात त्यांनी वागावं. संतांनी मोक्षाला तुच्छ म्हणलं म्हणजे आपणही लगेच म्हणायला लागलो आपण काही तुकोबार आहे नाही. आपल्याला ती ताकद नाही, आपल्याला तो अधिकार नाही. अजून अधिकार नाही. आपल्याला जरी वाटत असलं तरी नाही. कारण माणसाला वाटतं असं, एखादं ज्ञानेश्वरी एखादं गाथ्याचं पारायण झालं की त्याला वाटतं तुकोबारानंतर महाराष्ट्राला मीच आहे. असं एवढं सोपं ते नसतं. मध्ये पुष्कळ मोठी मोठी मंडळी होऊन गेलेली आहेत. असं बोलण्याचं समजण्याचं धाडस आपण करू नये. आपल्याला जरी आपला अधिकार मोठा वाटत असला तरी मोक्षाला तुच्छ म्हणण्याचा अधिकार, मोक्षाला लाथा मारण्याचा अधिकार, भय नाही जन्म घेता मोक्ष सुखा हाणो लाथा म्हणायचा अधिकार फक्त तुकोबारांसारख्या महात्म्यांना आहे. बाकी तुम्हाला आम्हाला तो अधिकार नाही. आम्ही अजून मोक्षाच्या अलीकडेच आहे. जे मोक्षापर्यंत गेले त्यांनी मोक्षाला लाथ मारावी मान्य. लाथ मारण्याकरता मोक्ष आमच्या जवळ फिरकतही नाही. आम्ही काय त्याला लाथ मारू? मोक्ष आमच्या जवळ येतच नाही. आमची लाथ काही एवढी लांब जात नाही. काही काही जणांच्या लाथा फार लांब जातात. विस्तार मी त्याचा करत नाही, पण आपली लाथ एवढी लांब नाही जात की आपली मोक्षापर्यंत पोहोचेल. मोक्षापर्यंत आपली लाथ जात नाही. त्यामुळे मोक्षाला लाथ मारण्याची भाषा आपल्याला करता येत नाही. आपण आत्ता तरी मोक्ष मिळवण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. आपल्याला मोक्षाला नावं ठेवता येणार नाही. मोक्ष माणसाने प्राप्त करून घ्यावा, पण हेतू एवढाच आहे की मोक्ष प्राप्त झाला, यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम प्राप्त झालं की ते धामच शेवटचं धाम आहे असं न समजता त्याच्या पुढे जाऊ नये. जगाला मोक्ष देण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. ही मानवी जीवनाची परिपूर्णता आणि इति कर्तव्यता असते आणि जिथे परिपूर्णता आणि इति कर्तव्यता तिथलीच स्तुती होत राहते. तिथली स्तुती केली पाहिजे, तिथली स्तुती होते. आणि म्हणून मोक्षाचा विचार किंवा मुक्ताचा विचार ज्या पातळीपर्यंत केला गेलेला आहे त्याच्या पुढच्या पातळीवर संत महात्मे. म्हणून अर्जुना गातो भक्तू तोची योगी तोची मुक्तू तो वल्लभा मी कांता ऐसा पढिया ही भाषा ज्ञानोबरायांना वापरावी लागते. भक्ताचा विचार स्वतंत्र रीतीनं भगवंतांनी केलेला आहे. मुक्तीन ददाती करहिचित मन भक्तियोगम ही भागवतातली भाषा जरी आपण पाहिली तरी भगवान म्हणतात मी मुक्ती कुणालाही देईन, पण भक्ती मात्र सगळ्यांना देईनच असं समजू नये. मुक्तीन ददाती
करहिची कुणालाही देईन न भक्ती योगम, पण भक्ती मात्र मी सगळ्यांना देणार नाही. भक्ती ही फक्त माझी आहे, माझ्या लोकांची भक्ती आहे, माझ्या जवळ असणाऱ्यांची भक्ती आहे. मी ती वाटत फिरणार नाही. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयार, तो काय वाटत फिर. म्हणून मुक्त आणि भक्त याच्यातलं अंतर आपल्याला समजून घेतलं पाहिजे. मुक्ताचा विचार करावा पण भक्ताची स्तुती करा. तुम्ही सबंध ज्ञानेश्वरीमध्ये गाथ्यामध्ये संत महात्म्यांनी मुक्ताची स्तुती केली असं उदाहरण तुम्हाला कुठेही दिसणार नाही. विचार केलाय, मुक्ताचा विचार अनेक ठिकाणी आहे. ते मरणा आईलीकडे मज मिळवणी गेले पुढे, ते मरणी आणिकीकडे जातील केवी, हे म्हणत असताना ते मरणा आईलीकडे मज मिळवणी इथपर्यंत मुक्ताचा विचार आहे. पण गेले पुढे इथं मात्र भक्ताचा विचार आहे. विठ्ठला विठ्ठल प्राप्त झालेला बोध जगाला वाटणं आहे, प्राप्त झालेलं ज्ञान जगाला देणं आहे, प्राप्त झालेली भक्ती जगाला देणं आहे, प्राप्त झालेला आनंद जगामध्ये वाटणं आहे. हा पुढचा विचार आहे. म्हणून मुक्त आणि भक्त याच्यात अंतर आहे. आम्ही नेहमी सांगतो मुक्त आणि भक्त याच्यातलं अंतर नेहमी अनेक वेळेला मी इथेही सांगितलेलं आहे. फक्त एका वाक्यात सांगून पुढे जातं. मुक्त कुणाला म्हणावं, भक्त कुणाला म्हणावं. जागेवर बसून ज्ञान झालं की तो मुक्त झाला, आणि ज्ञान झाल्यावर जो जागेवर बसत नाही तो भक्त झाला. विठ्ठला विठ्ठल मुक्ताचा विचार करा. ती अवस्था प्राप्त करून घेण्याचा नक्की विचार केला पाहिजे. पण तिथं स्तुती होत नाही. का स्तुती होत नाही त्यांची हा विचार स्वतंत्र आहे. मुक्ताच्या स्तुतीनं जरा आपल्याला ऐकायला हे बरं वाटणार नाही, पण तरीही ध्यानात घ्या की मुक्ताच्या स्तुतीनं आपली जीभ पवित्र होत नाही. जीभ पवित्र होईल तर संतांच्याच स्तुतीनं होईल. मुक्ताच्या स्तुतीनं जीभ पवित्र व्हायची नाही. मुक्ताच्या स्तुतीनं कारण स्तुती त्याच्यापर्यंत पोहोचणारच नाही ना, कारण स्तुती करणारा कोणी त्याच्या दृष्टीने वेगळा राहिलेलाच नाही. मुक्ताचा विचार, मी मुक्ताला कमी लेखत नाहीये, पण संतांपेक्षा नक्की त्यांच्यामध्ये न्यून आहे हे मी आपल्याला सांगतो. आपल्यापेक्षा मोठे पण संतांपेक्षा कमी. त्यामुळे विचार करताना आपण आदराने विचार केला पाहिजे. म्हणून मुक्ताचा विचार करा, संतांची स्तुती करा, आणि ते संत या मुक्तापेक्षा वेगळे म्हणून स्तुतीला कारण ठरणारे आहेत. म्हणून तुकोबाराय बोलतात की मी वैष्णवांची स्तुती करतो, विष्णूच्या दासांची स्तुती करतो. ते मोक्षाच्या पुढचे कसे आहेत याचा विचार तुकोबारायने मुक्ती पांगणा मुक्तिपांग नाही विष्णूची आदासा, संसार तो कैसा न देखते. मुक्तिपांग नाही
पांग नाही या शब्दाचा अर्थ करताना दोन अर्थकोशांनी केलेले आहेत. त्यांना मोक्षाची अपेक्षा नाही हा एक अर्थ आणि मोक्ष त्यांना पुरेसा नाही हा दुसरा अर्थ. विस्तार त्याचा फारसा मी करत नाही. त्याचं कारण असं आहे की ज्याला जे पुरेसं नसतं त्याची त्याला अपेक्षाच नसते. हा साधा विचार. जे मला पुरेसं नाही त्याची मला अपेक्षा नाही. आपल्याला 100 रुपयाची अपेक्षा आहे का 1000 रुपयाची अपेक्षा आहे? म्हणजे मी सामान्य माणसाचं बोलतो. कीर्तनकार या वर्गात बसत नाही बरं का, कारण हे हजारात बोलत नाहीत. आता ते पुढचे झालं, त्याचं पुढचं झालं. हे आता हे अलीकडचे राहिले नाही. 100 हजारामध्ये खेळणारे राहिले नाही. आपल्याला 100 आणि 1000 या दोन रकमांपैकी कशाची अपेक्षा असू शकते? 1000ची. 100 नको आम्हाला, जास्त पाहिजे, 1000 पाहिजे. मग ज्याला 1000ची अपेक्षा आहे त्याला 100 पुरे पडतील काय? जे आपल्याला पुरं पडत नाही, त्याची आपल्याला अपेक्षा नसते, ज्याची आपल्याला अपेक्षा असते पुढे चालून ते आपल्याला पुरं पडत नाही. म्हणून 1000 मिळाले तरी अजून एखादा शून्य वाढला तर बरंच वाटतं. ज्याची अपेक्षा असते ते प्राप्तीनंतर पुरेसं पडत नाही. म्हणून त्याचा फार विस्तार न करता संत महात्म्यांना मोक्षाची अपेक्षा नाही, मोक्षाची इच्छा नाही त्यांना. कारण मीमांसा करायची झाली तर अनेक पद्धतीने करता येईल. कारण ज्याला जे मिळून जातं त्याला त्याची अपेक्षा राहत नाही. संतांना मोक्षाची इच्छा नाही कारण त्यांना तो मिळालेला आहे. मोक्ष त्यांच्या घरी कामारी आहे, दासी आहे. नेहमी आपण सांगतो, पुष्कळ विचार आहे. मोक्ष आम्हा घरी कामारी हे दासी. तुका म्हणे मुक्ती परिणिधी नोवरी, आता दिवसचारी खेळी मिळेल. पुष्कळ प्रमाण आपल्याला त्या संबंधामध्ये देता येते. भगवंताने पुढे भक्तीने धरिले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येते वगैरे वगैरे. हे सगळे चिंतन आपल्याला करता येईल त्याच्या संदर्भामध्ये. त्यांना मोक्षाची अपेक्षा नाही कारण भगवंतानी त्यांना मोक्ष स्वतःहून दिलेला आहे. मोक्ष परमात्म्याच्या हातात आहे. मोक्ष दुराराध्य किर होय तरी तो आराधी तुझे पाय, तो धाडीला तेथ जाय, तू धाडीला तेथ जाय, पायिकू जैसा, असं ज्ञानोबारांनी वर्णन केलेलं असल्यामुळे मोक्ष त्यांच्या घरचा पायिक आहे. मोक्ष संतांच्या घरी कामाला आहे, रिद्धिसिद्धी कामाला आहे. त्याच्यामुळे या कोणत्याही गोष्टीची संतांना अपेक्षा नाही. हे चिंतन स्वतंत्र रीतीनं करता येईल. संतांना मोक्षाची अपेक्षा नाही. मला लक्षणाच्या दृष्टीने जो विचार सांगायचा आहे तेवढाच महत्वाचा मी सांगतो. मुक्ती पांग नाही विष्णूची या दासा, इतर कोणाला मुक्ती पांग नाही असं संत महात्मे तुकोबाराय म्हणत नाही. विष्णूची या दासा हे महत्वाचं. म्हणून विष्णूचे दास कोण लक्षणाने विचार करायचा झाला तर मुक्तीपांग नाही विष्णूची या दासा, याच्यामध्ये विष्णूच्या दासाचं चिंतन आलं. विष्णूचे दास कुणाला म्हणावं? ज्यांना मुक्तीपांग नसते त्यांना विष्णूचे दास म्हणावं. हे झालं लक्षण. लक्षण काय? संसार तो कैसा न देखते, हे झालं विष्णूच्या दासाचं लक्षण. सगळी लक्षणं आपल्याला या अर्थानं या अभंगामध्ये पाहता येतात. वेगवेगळी लक्षणं. तुकोबाराय जेव्हा संतांचं लक्षण सांगतात, विष्णूचं लक्षण सांगतात, त्यावेळेला त्या लक्षणाला स्वतंत्र मूल्य आहे. कारण लक्षणाने संत सिद्ध होऊ शकतात. नुसतं हे संत असं म्हणून बोट केलं तर संत सिद्ध होत नाही. आणि असे जर संत सिद्ध झाले असते तर त्यांचं दुर्लभत्व तुकोबारायांना बहु अवघड म्हणून सांगावं लागलं असतं. पावला पावलाला संत भेटत नाही. महापुरुष संश्रय हा अतिदुर्लभ आहे, हे लक्षात घ्या. दुर्लभम त्रयमेव वेतत असं ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला महापुरुष संश्रय अति अवघड. मनुष्यत्व मुमुक्षुत्व महापुरुष संश्रय हा, याच्यातल्या मनुष्यत्वापेक्षा मुमुक्षुत्व अवघड आहे आणि मुमुक्षुत्वापेक्षा महापुरुष संश्रय कठीण आहे. अत्यंत दुर्लभ. मनुष्यत्व, माणूस दुर्लभ नाही, मनुष्यत्व दुर्लभ आहे. लक्षात घ्या. हे जे घातले ना याच्यात स्वारस्य आहे काय ते विशेष विचार त्याचा. माणूस दुर्लभ आहे असं आचार्य म्हणत नाही, माणूसपणा दुर्लभ आहे. आज माणसं पुष्कळ आहेत, माणूसपणा कुठे आहे कुणाला माहिती कुठे आहे. माणसाजवळ माणूसपणा राहिला असता तर त्याला माणूस म्हणलं नसतं. कोण म्हणतो महाराज? कोण? आपण माणूस म्हणून घेतो, जन्माला आलो म्हणून. वास्तविक माणूस म्हणावं अशी किती लक्षणं आपल्यात आहेत देव जाणे. जाऊ द्या, माझा तो आत्ता विस्ताराचा विषय नाही. मनुष्यत्वापेक्षा मुमुक्षुत्व अवघड आणि मुमुक्षुत्वापेक्षा संतांचा आश्रय, चरणाचा आश्रय हा अत्यंत कठीण मानला गेला. जर संत सुलभ असते तर भगवंताने त्यांना वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ असे शब्द वापरले नसते. संतांचं चिंतन या लक्षणाने आपल्याला करता येतं. तुकोबारायांनी लक्षण करावं की हे त्याचं लक्षण आहे.
आणि त्या लक्षणाला आपण काही प्रमाण दिलं पाहिजे. तुकोबारायांनी या अभंगामध्ये लक्षणं सांगितली पण त्याचं कोणतंही प्रामाण्य दिलेलं नाही. मी जाता जाता हेही आपल्याला सांगतो की तुमच्या माझ्या लक्षणाला प्रमाणाची अपेक्षा असते, पण ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या लक्षणाला प्रमाणाची अपेक्षा नाही. मी एखादा सिद्धांत ज्या वेळेला मांडेन त्यावेळेला तुम्ही असं विचारू शकता की तुम्ही हा सिद्धांत मांडता काय प्रमाण आहे याला? वेद प्रमाण आहे का, उपनिषद प्रमाण आहे का, संत वाङ्मय प्रमाण आहे का, इतिहास प्रमाण आहे का, पुराण प्रमाण आहे? काहीतरी प्रामाण्य दाखवा तर तुमचा सिद्धांत आम्ही प्रमाण मानू, योग्य मानू. पण तुम्ही हा अभंग सांगितला, या अभंगामध्ये जो विचार सांगितला त्याला काय प्रमाण आहे असं तुकोबारायांना नाही विचारू शकत. तुकोबारायांना विचारायची ताकद आपल्यापैकी कुणाची नाही, कुणाची नाही. तुकोबारायांना प्रमाणाचा विचार विचारता येणार नाही, कारण तुकोबारायांचं बोलणं हेच प्रमाण. त्यांना वेगळं प्रमाण विचारायचं कारण नाही. कालिदासाने एके ठिकाणी असं चिंतन केलंय, सताम संदेह पदेषु वस्तुषु प्रमाणम अंतःकरणम प्रवृत्तया. कालिदासाने असं चिंतन केलं की संतांचं अंतःकरण हेच बऱ्याच वेळेला प्रमाण असतं. संत हेच प्रमाण असतात. संतांच्या प्रामाण्याची वेगळी चर्चा करू नये. तुकोबारायांना विचारू नये की याला प्रमाण काय सांगा. ज्ञानोबारायांना विचारू नये तुम्ही हा सिद्धांत मांडला याला काय प्रमाण आहे, कुठं पुराणात आलंय का वेदात आलंय सांगा आम्हाला. ज्ञानोबारायांना विचारू नये, कारण ज्ञानोबारायांच्या मुखातून आलं तेच प्रमाण झालं. त्यांच्या वेगळ्या प्रमाणाचा विचार नाही. लक्षात घ्या, तुम्हाला आम्हाला प्रमाणाला धरून बोलावं लागतं. ज्ञानोबाराय तुकोबारायांचं बोलणं हेच प्रमाण ठरतं. हा फरक आहे दोन्हीमध्ये. विस्ताराचं चिंतन मला करायचं नाही, जास्त याचा विस्तारही करायचा नाही, पण हे ध्यानात घ्या. महाभारताने विचार केला याचा. तर्को अप्रतिष्ठः श्रुतयो विभिन्नः न एको ऋषिर्यस्य मत प्रमाणम धर्मस्य तत्वम निहितम गुहायाम महाजनो येन गतः स पंथः. महाभारताने विचार केला. मोठी मंडळी जातात तोच मार्ग खरा. वेद मार्गे मुनी गेले याची मार्गे चालिलो, नकळेची विषय अंधा म्हणून उघड बोलिलो, चालता धनुर्धरा तरंगाकारे हरपलो, ज्ञानदेव निवृत्तीचा द्वैत सर्व निरसरू. ज्ञानोबारायांची भाषा. असो, तात्पर्य हे की याला प्रामाण्य जरी तुकोबारायांनी दिलेलं नसलं तरी या अभंगातून तुकोबारायांनी विष्णूच्या दासाची प्रमाणं आपल्याला सांगितलेली आहेत, लक्षणं सांगितलेली आहेत. विष्णूचे दास कुणाला म्हणावं? वैष्णव दास, विष्णूचे दास. मुक्तिपांग नाही विष्णूची या दासा. विष्णूचे दास, विष्णूची या दासा असे शब्द. आता हे दास्यत्वाचा विचार स्वतंत्र आहे. मोक्ष आणि दास्यत्व यांचं काही नातं आहे. मोक्ष आणि दास्यत्व यांचं नातं आहे. जिथं दास्यत्व येत नाही तिथं मोक्षाचा विचार येत नाही. जिथं दास्यत्व येतं तिथंच मोक्षाचा विचार येतो. कारण दास्यत्व न करता मोक्ष मिळवण्याचा विचार आपल्या भारतीय परंपरेमध्ये ज्ञानमीमांसेत सांगितला गेलेला नाही. ज्ञान जर पाहिजे असेल तर त्याला सेवा केली पाहिजे की नाही, त्याला दास्यत्व केलं पाहिजे की नाही. भगवंताचे 4थ्या अध्यायातले शब्द आपण पहा. भगवान काय बोलतात त्याचं चिंतन करा. तुम्हाला जर ज्ञान पाहिजे असेल तर काय केलं पाहिजे? ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आधी आणावे, तरी संताया बजावे सर्वस्वेशी. ज्ञानाचा गुरुठा तेथ सेवा हा दारवंठा, तो स्वाधीन करी सुभटा वळगोनी तनु मनु जीवे, चरणासी लागावे अगरवता करावे दास्य सकळ, मग अपेक्षित जे आपुले. तेही सांगती पुसले अंतःकरण बोधले, संकल्पानये ही ज्ञानोबारायांची भाषा. म्हणून मोक्ष आणि दास्यत्व यांचा अर्थार्थी काही संबंध. जोपर्यंत आपण दास्यत्व स्वीकारत नाही तोपर्यंत मोक्ष मिळत नाही, आणि जोपर्यंत मोक्ष मिळत नाही तोपर्यंत मोक्ष नाकारता येत नाही. विठ्ठला विठ्ठला.